तर जिल्ह्यातील तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे। हे पर्यटन स्थळ शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेले हे पर्यटन स्थळ आहे। हे पर्यटन स्थळ असल्यामुळे देशभरातील लाखो पर्यटक या तोरणमाळला येत असतात, परंतु या तोरणमाळला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची स्थिती निर्माण झालेली आहे। हा रस्ता वडणदार असून काही ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत, काही ठिकाणी 5 फूट खोल खड्डे झालेले आहेत। त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी महामंडळाची मिनी बस शहादा ते तोरणमाळ पर्यंत येत होती, परंतु रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे ही एसटी महामंडळाची बस सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। फक्त खाजगी वाहने तोरणमाळला जात असतात। प्रवाशांना व वाहनधारकांना या रस्त्याचा खूप त्रास होत आहे। अक्षरशः हैराण प्रवासी झालेले आहेत। आता महाशिवरात्री निमित्ताने येथे यात्रा भरणार आहे। इथं लाखो भाविक येतील, परंतु रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे इथं जे प्रवासी आहेत पर्यटक आहेत ते जाण्यासाठी मागे पुढे करत असतात, कसूर करत असतात। त्यांना त्या रस्त्याची अवस्था बघून तेथे जावंसं वाटत नाही। म्हणून या पर्यटन स्थळाकडे सरकारने लक्ष द्यावं। हा जो तोरणमाळकडे जाणारा रस्ता आहे तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे। जय बिरसा, जय आदिवासी।